अरे दाद्या इथं का बसलाय? काय नाही ग, आता जरा रानाला पाणी बनवून आलो ग. मग आता काय करायचं विचार आहे तुझा? काय नाही, जरा थकवा बिकवा आलाय जरा. का ऊन लई आहे का रे? अगं लय वाढली. नाही का? मग आता तू काय करायचं विचार करतोय बाबा? काय नाही, जरा बसतो जरा ज्यूस करून देतेस काय? मलाच कामाला लाव बाबा तू. तुला कशाचा ज्यूस प्यायचा आहे? द्राक्षाचं. आता द्राक्ष कुठं आणायचं भैया? अगं मी बागेत गेलते की. मग आणलायस का गड तू? होय. मग चल बनवू. उठला की बघी. चल. चांगलं स्वच्छ धुवायचं. याला औषध मारलेलं असतं का दाद्या? आता ह्याला चांगलं धुईते मी. आणि आता मी ह्याला थोडं ठेचून घेते बरं का दाद्या. दाद्या र बर्फाचा खडा आणतो का? आणतो किती लगेच. आणज जा भैया लवकर. ठेचून ठेचून आपण आता हे द्राक्ष पाक बारीक केल्यात बरं का. थोडं थोडं मोठं बी ठेवायचं म्हणजे तोंडात आले की ते चांगलं वाटतं खायला. ती बघ. आता यात थोडं मीठ बी घालते मी. जरा चाट मसाला बी घालते बघ. आता यात मी बर्फाचं खडं घालते बरं का भैया. दूध झालं बरं का. आता आपण याच्यावर थोडं बारीक द्राक्ष घालून घेऊ. आता आपण आपल्या दाद्याला ज्यूस द्यायला जाऊ बरं का. अरे दाद्या ज्यूस झाला बघा आपला तयार. आता तू पिऊन घे बरं का. आणि कसं झालं मला सांग दाद्या. हे दिदे एक नंबर झाली. मित्रांनो, तुम्हाला बी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही बी घरात ट्राय करून बघा. कारण का आता उन्हाचा तडाखा लई आहे. उगाच घामाने ते फणफणते सगळं माणूस. म्हणून आल्यावर कुठनं बी कटवून या. असली रेसिपी करायची आणि प्यायचं गार झोपून टाकायचं. मला काही नाही, आता मला मिळले. मी आता पिणार आणि गार झोपणार बघा. तुम्ही पण घरात करा प्या. हा हा हा.